Very good morning. Welcome all of you. So today we will continue basic maths. तर आपण हे तुम्हाला आठवत असेल 11th स्टँडर्ड मध्ये we are covering these 6 booklets. Booklet number 1 and 2 is algebra, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व टॉपिक डिस्कस करणार. बेसिक मॅथ्स, कॉम्प्लेक्स नंबर, लॉजिक, प्रोग्रेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, स्टॅटिस्टिक्स. हे जे टॉपिक आहेत बेसिक मॅथ, क्वाड्रॅटिक, प्रोग्रेशन, सिक्वेन्स, कॉम्प्लेक्स नंबर, मॅथमॅटिकल लॉजिक, स्टॅटिस्टिक्स. आता आपण सध्या पहिला चॅप्टर डिस्कस करतोय बेसिक मॅथ. आणि जे काही चॅप्टर हे आपण डिस्कस करतोय हे सर्व तुमच्या 11th आणि 12th जे HSC चे बुक्स आहेत त्याच्यामध्ये पण हे सर्व टॉपिक्स आहेत. आणि त्याच्याही पेक्षा हाय लेवल JEE लेवल आपण प्रत्येक चॅप्टर डिस्कस करणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सध्या जो आपण बेसिक मॅथ्स मध्ये चॅप्टर डिस्कस करतोय तो आहे सेट थिअरी, जो की तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये पण होता. सेट्स अँड रिलेशन हा जो 5वा चॅप्टर आहे 11th स्टँडर्डला, हा आपण सध्या डिस्कस करतोय सेट थिअरी. बेसिक मॅथ्स मध्ये बेसिकली आपण 3 पार्ट डिस्कस करतोय. पहिला पार्ट आहे सेट थिअरी, दुसरा पार्ट आहे इनइक्वेशन और इनइक्वालिटी आणि तिसरा पार्ट आहे लॉगॅरिथम. तर आपण सेट थिअरीचा जो पार्ट कंप्लीट केलाय आतापर्यंत वी विल क्विकली रिकॅप. मागचे 2 दिवस हॉलिडे होते, सुट्टी होती, त्याच्यामुळे मे बी तुम्ही विसरले असाल. तर एकदा क्विक रिकॅप घेऊ आपण. तर आपण सुरुवातीला पहिलं डेफिनेशन ऑफ सेट, कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स. वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्सची आपल्याला लिस्ट बनवता आली पाहिजे, तरच आपण त्यांना वेल डिफाईन्ड असं म्हणतो. ते वेगवेगळे असायला पाहिजे, त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह नसायला पाहिजे, कारण ॲडजेक्टिव्ह असणाऱ्या मेंबर्सची आपण लिस्ट बनवू शकत नाही. ओके, ॲडजेक्टिव्ह जर असेल तर क्रायटेरिया द्यायला हवा. डिस्टिंग्विशेबल म्हणजे वेगवेगळे असले पाहिजे. इन्फायनाईट एलिमेंट चालतील, आपण त्यांना असं सेटमध्ये लिहू शकतो. सेटला आपण कॅपिटल लेटरने डिनोट करतोय, एलिमेंट्सला स्मॉल लेटरने डिनोट करतोय. एखादा एलिमेंट सेटच्या आत असेल तर हा बिलॉंग्स टू चा सिम्बॉल वापरायचा. एलिमेंट सेटच्या आत नसेल तर डज नॉट बिलॉंग टू वापरायचा. नंतर 2 मेथड पाहिल्या आपण सेट रायटिंगच्या. सेट लिहिण्याच्या 2 पद्धती. पहिली रोस्टर मेथड, लिस्ट मेथड. याच्यामध्ये आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये प्रत्येक एलिमेंट असा कॉमा करून लिहितो. ओके. आणि लक्षात ठेवायचं की जसं इथं आय दोनदा आलाय, पण सेटमध्ये एक एलिमेंट एकदाच येतो. आणि सेट बिल्डर किंवा रूल मेथडमध्ये दिलेल्या सेटला आपण रूलच्या फॉर्मॅटमध्ये किंवा त्या सर्व एलिमेंटची एक जी कॉमन प्रॉपर्टी असते ती प्रॉपर्टी आपण लिहितो. जसं इथं एक सेट आहे 2, 4, 6. हे सर्व काय आहेत? नॅचरल नंबर. हा सेट ई घेतलाय आपण, तर हा लिस्ट मेथडमध्ये असा येतो. तर त्याला जर का आपण सेट बिल्डरमध्ये लिहायचं असेल तर असं लिहू शकतो बघा. सेट ऑफ ऑल एलिमेंट्स x such that x belongs to the natural number, x is equal to 2n, n belongs to natural numbers. 2n असे सर्व नंबर्स घ्यायचे आहेत. यांची जागी नॅचरल नंबर जर घेतला आपण तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. हे सर्व काय भेटतील आपल्याला? इव्हन नॅचरल नंबर्स भेटतील. तर या सेटला आपण लिस्ट मेथडमध्ये असं लिहिलं होतं 2, 4, 6, 8, डॉट डॉट डॉट. आणि या सेटला आपण रूल मेथडमध्ये असं लिहिलंय x set of all elements x such that x belongs to capital N, x equal to 2n, n belongs to capital N. किंवा तुम्ही डायरेक्ट शब्दातही लिहू शकता सेट ऑफ ऑल एलिमेंट्स x such that x is even natural number, असे लिहू शकतो आपण. तर सेट बिल्डर मेथड मध्ये त्या सर्व एलिमेंटची आपण प्रॉपर्टी लिहितो. आणि हा जो x असतो हा सर्वांचा मुख्य प्रतिनिधी आहे. इट इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल द एलिमेंट्स. नंतर सेटचे आपण टाइप्स पाहिले, टोटल 11 टाइप्स. पहिला एम्प्टी सेट, ज्याच्यामध्ये 0 एलिमेंट्स असतात, त्याला फाय किंवा ओपन कर्ली ब्रॅकेटने डिनोट करतो आपण. सिंगलटन सेटमध्ये एक्झॅक्टली एक एलिमेंट असतो. फायनाईट सेटमध्ये लिमिटेड एलिमेंट्स असतात आणि त्यांचा काउंट आपण काढू शकतो. काउंटला आपण एन ऑफ बी किंवा ओ ऑफ बी म्हणतो, म्हणजेच नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट बी. सेट बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत त्याला आपण म्हणायचं एन ऑफ बी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स, किंवा ओ ऑफ बी म्हणजे ऑर्डर ऑफ सेट, किंवा त्याला दुसरं नाव पण आहे कार्डिनॅलिटी ऑफ सेट. कार्डिनॅलिटी ऑफ सेट किंवा कार्डिनल नंबर ऑफ सेट.
याचा अर्थ एकच होतो की त्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स. चौथा टाइप इनफायनाइट सेट, याच्यामध्ये इनफायनाइट एलिमेंट्स असतात, हे सिम्बॉल लक्षात ठेवा. 5वा, 6वा, 7वा टाइप आपण एकत्र पाहिला, सबसेट, सुपरसेट, प्रॉपर सबसेट. सबसेट मध्ये एका सेटचे एलिमेंट सर्व दुसऱ्या सेटमध्ये प्रेझेंट असतात, तर त्या छोट्या सेटला आपण सबसेट म्हणतो आणि जो मोठा सेट असतो त्याला सुपरसेट म्हणायचं. आणि प्रॉपर सबसेट मध्ये हे दोन्ही सेट अनइक्वल असायला पाहिजे. एक सेट दुसऱ्या सेटचा सबसेट असायला पाहिजे आणि दोन्ही अनइक्वल असतील तर जो छोटा सेट आहे त्याला आपण प्रॉपर सबसेट असं म्हणतो. ओके. पॉवर सेट मध्ये आपण पाहिलं की सर्व सबसेटची लिस्ट बनवायची आणि त्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकायचं, सेट ऑफ ऑल सबसेट. सबसेट घेताना एक सबसेट नल सेट पण घ्यायचा असतो फाय, आणि द सेट इटसेल्फ जो सेट असतो तो पण स्वतःचा सबसेट असतो. हे दोन घेणं आवश्यक आहे. इथं आपण एक फॉर्म्युला सांगितला होता की सेटमध्ये जर का एक एलिमेंट असला तर पॉवर सेटमध्ये दोन एलिमेंट्स, सेटमध्ये दोन एलिमेंट्स असले तर पॉवर सेटमध्ये 4 एलिमेंट्स म्हणजे 2 स्क्वेअर. 3 एलिमेंट्स असतील तर पॉवर सेटमध्ये 8 म्हणजे 2 क्यूब एलिमेंट. म्हणजे सेटमध्ये जर n एलिमेंट्स असतील तर पॉवर सेटमध्ये 2n एलिमेंट्स येतात. ही एक पॉवर सेटची प्रॉपर्टी आपण पाहिली. नंतर इक्वल सेट आणि इक्विव्हॅलंट सेट हे दोन टाइप पाहिले. इक्वल सेट म्हणजे काय, इथं नंबर ऑफ एलिमेंट्स पण सेम असणार आणि एलिमेंट्स पण सेम असणार. पण इक्विव्हॅलंट सेट मध्ये फक्त नंबर ऑफ एलिमेंट सारखे असतात पण एलिमेंट वेगवेगळे असतात. जसं इथं 1 3 5 7 हे सर्व एलिमेंट चारही सारखेच आहेत, पण इथं 5 एलिमेंट्स आहेत पण एलिमेंट्स वेगवेगळे आहेत दोन्ही सेटमध्ये. तर अशा सेटला म्हणायचं इक्विव्हॅलंट सेट. इक्विव्हॅलंट सेट म्हणजे काय, त्यांच्यामध्ये फक्त नंबर ऑफ एलिमेंट सारखे असतात पण एलिमेंट जे आहेत आतले ते सारखे असण्याची गॅरंटी नाही. इक्वल सेट मध्ये एलिमेंट्स पण सेम असतात. ओके. नेक्स्ट, युनिव्हर्सल सेट हा सर्वात मोठा सेट असतो दिलेल्या कंडिशन मध्ये. त्याला आपण कॅपिटल एक्स किंवा कॅपिटल यू ने डिनोट करतो. वेन डायग्रामने पण आपण सेटला रिप्रेझेंट करू शकतो, रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल यूज करून. त्याचे आपण काही एक्झाम्पल पाहिले, जसं युनिव्हर्सल सेट मध्ये 1 ते 10 नंबर्स आहेत, तर सेट ए मध्ये 1 3 5, सेट बी मध्ये 2 4 10 असे आपण सर्कलने रिप्रेझेंट केले. नंतर ऑपरेशन्स ऑन सेट आपण स्टार्ट केलं होतं. युनियन ऑफ टू सेट्स म्हणजे काय, दोन्ही सेट मधले सर्व एलिमेंट्स एकत्र घ्यायचे. और दोन्ही सेट मधले सर्व एलिमेंट्स एकत्र जर घेतले आपण तर त्याला म्हणायचं युनियन ऑफ टू सेट्स. खूप जास्त सेटचा जर युनियन असेल तर त्याला आपण युनियन आय स्टार्टिंग फ्रॉम 1 to n ए आय असं लिहू शकतो. आणि इथं आय ची व्हॅल्यू आपण वाढवत जातो. A1 युनियन A2 युनियन A3 अशा पद्धतीनं अप टू युनियन AN. तर हा सिम्बॉल लक्षात ठेवायचा. I इक्वल टू 1 to 4 AI असेल तर A1 ते A4 अशा पद्धतीनं 4 सेटचा युनियन इथं घ्यावा लागेल. इंटरसेक्शन ऑफ टू सेट सेकंड ऑपरेशन होतं. इथं आपण अँड हा वर्ड वापरतो आणि दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहेत त्यालाच म्हणायचं इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. नंतर इंटरसेक्शन मध्ये पण आपण एकापेक्षा जास्त सेटचं इंटरसेक्शन घेऊ शकतो. आय स्टार्टिंग फ्रॉम 1 to n AI. तर A1 पासून AN पर्यंत सर्व सेटचं इंटरसेक्शन. इंटरसेक्शनचा हा सिम्बॉल उलटा U असतो आणि युनियनचा सिम्बॉल असा U टाइप. नंतर तिसरं ऑपरेशन आपण पाहिलं डिफरन्स ऑफ टू सेट्स. दोन सेटचा डिफरन्स. डिफरन्सचा अर्थ काय होतो, समजा मी A मायनस बी घेतला तर फक्त A मध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट घ्यायचे आणि जे B मध्ये आहेत ते डिलीट करायचे, डिस्कार्ड करायचे. तर इथं 1 3 5 7 हे 4 एलिमेंट A मध्ये आहेत, B मध्ये 5 7 9 11 हे एलिमेंट्स आहेत. तर यापैकी 1 आणि 3 आपण A मायनस बी मध्ये घेतलाय. बिकॉज A मायनस बी ची डेफिनेशन आहे सेट ऑफ ऑल एलिमेंट्स प्रेझेंट इन A बट नॉट इन B. पण B मध्ये हे 5 7 प्रेझेंट असल्यामुळे आपण घेतले नाही. तर हा जो एवढा पार्ट आहे हा आहे A मायनस बी. इथं दाखवलेला आहे डायग्राम मध्ये. हा एवढा पार्ट A मायनस बी आहे आणि इकडला पार्ट जर आहे हा घेतला आपण तर हा आहे B मायनस ए. ओनली बी मध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट्स. त्याची डेफिनेशन आपण लिहिली, x बिलॉंग्स टू A अँड x डज नॉट बिलॉंग टू B. A मायनस बी ची डेफिनेशन. B मायनस ए ची डेफिनेशन x बिलॉंग्स टू B अँड x डज नॉट बिलॉंग टू A. ओनली B मध्ये प्रेझेंट असणारे जर घेतले तर B मायनस ए. ओके. नंतर या दोन्ही डिफरन्सचा जर का आपण युनियन घेतला A मायनस बी आणि B मायनस ए चा तर आपल्याला भेटतो सिमेट्रिक डिफरन्स.
सिमेट्रिक डिफरन्स घेताना आपण हा ट्रायंगल म्हणजे त्याला आपण डेल्टा म्हणतो, तर डेल्टा हा सिम्बॉल वापरतो. तर आपल्याला समजा सेट ए दिलाय 1 3 5 7 बी 5 7 9 11, तर ए मायनस बी मला 1 3 भेटेल, बी मायनस ए 9 11 भेटेल. दोघांचा युनियन घेतला आपण तर 1 3 9 11, तर तो झाला ए डेल्टा बी, ए सिमेट्रिक डिफरन्स बी. तर हे झालं चौथं ऑपरेशन. पाचवं ऑपरेशन आहे डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट मतलब म्हणजे त्यांच्यामध्ये काही जॉइंट नाही, ते वेगवेगळे आहेत. त्यांचा जर इंटरसेक्शन घेतला आपण तर त्यांच्यामध्ये कॉमन एलिमेंट्स बिलकुल भेटणार नाहीत. म्हणून त्यांचा इंटरसेक्शन आपल्याला नल सेट भेटतो, एम्प्टी सेट भेटतो. आता लास्ट 6वं ऑपरेशन आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. याचं डिस्कशन आपण क्विकली घेऊन टाकू. आतापर्यंत डिस्कशन केलेल्यामध्ये काही डाऊट आहे का? सर्वांना समजलं का? Is there any doubt? मेघा? No, sir. No, sir. ठीक आहे. Okay, so complement of a set, याची definition, set of all the elements present in universal set but not in given set A, comma, is called as complement of set A. बघा, समजा आपल्याला असा एक युनिव्हर्सल सेट दिलाय आणि एक गिवन सेट ए दिलाय. आता युनिव्हर्सल सेट मध्ये असणारे सर्व एलिमेंट्स पण सेट ए मध्ये नसणारे एलिमेंट्स, हे जे बाहेरचे एलिमेंट्स आहेत ए सेटच्या बाहेरचे, त्याला म्हणायचं ए कॉम्प्लिमेंट. आणि ए कॉम्प्लिमेंटला आपण डिनोट करतो, खाली लिहायचं इट इज डिनोटेड बाय ए डॅश और ए रेस टू स्मॉल सी. त्याला पण ए डॅश किंवा ए रेस टू स्मॉल सी ने डिनोट करतो. तर युनिव्हर्सल सेटचा जो पार्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त जो बाहेरचा युनिव्हर्सल सेटचा बाहेर सेट ए च्या बाहेरचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं ए डॅश, ए कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आता एक्झाम्पल घेऊ. बघा, समजा युनिव्हर्सल सेट मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7. सेट ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 3 5 7. तर ए डॅश मध्ये कोणते एलिमेंट्स येतील? हे 1 3 5 7 च्या ऐवजी उरलेले जे आहेत 2 4 6, हे एलिमेंट्स येतील. युनिव्हर्सल सेट मध्ये जे उरलेले एलिमेंट्स आहेत ते येतील ए डॅश मध्ये, किंवा त्यालाच ए रेस टू स्मॉल सी, ए कॉम्प्लिमेंट असंही म्हणू शकतो. ओके, याची जर आपण वेन डायग्राम काढली तर आपल्याला सेट ए मध्ये भेटणार हे 4 एलिमेंट 1 3 5 अँड 7, आणि उरलेले जे आहेत 2 4 आणि 6 हे बाहेर येतील. तर हा जो आहे हा सेट ए, आणि हा बाहेरचा जो सेट आहे ए च्या बाहेरचा ए डॅश. ठीक आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट म्हणजे काय? सेट सोडून उरलेले जे काही एलिमेंट्स आहेत युनिव्हर्सल सेट मधले ते घ्यायचे. इज इट क्लिअर? लिहून घ्या. हा जो सेट थेअरी चॅप्टर आहे हा प्रत्येक चॅप्टर मध्ये यूज होतो मॅथ्स मध्ये. त्याच्यामुळे आधी आपल्याला सेट थेअरी अगदी व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आपण बेसिक मॅथ्स मध्ये सेट थेअरी हा चॅप्टर इन्क्लूड केलेला आहे.
तर हे झालं सिक्स्थ ऑपरेशन, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. Set of all elements present in the universal set but not in the given set A is called complement of set A. Yes, have you completed writing? लिहून झालंय का? लिहून झालं की मला सांगा. Then we will proceed to the next. Okay. So हे झाले 6 ऑपरेशन, 6 ऑपरेशन्स ऑन द सेट. बघा या पूर्ण चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण आता काय काय पाहिले? क्विक रिकॅप. फर्स्ट पार्ट पहिला, सेटची डेफिनेशन. सेकंड पार्ट पहिला, मेथड्स टू राइट द सेट. दोन मेथड होत्या, एक लिस्ट मेथड आणि एक रूल मेथड. तिसरा पार्ट आपण पहिला, we have seen types of set. So total 11 types आपण पाहिले. नंतर चौथा पार्ट आपण डिस्कस केलाय आता, ऑपरेशन्स ऑन सेट. तर टोटल 6 ऑपरेशन आपण पाहिले. ठीक आहे. नाउ द फिफ्थ पार्ट is properties of operations on sets. ओके. आणि सिक्स्थ पार्ट आहे वर्ड प्रॉब्लेम्स. आपण काही क्वेश्चन सॉल्व करणार आहे, वर्ड प्रॉब्लेम्स, डे टू डे लाईफ मधले क्वेश्चन्स. तर हे टोटल 6 सब टॉपिक आहेत या चॅप्टर मध्ये. त्यातला आता आपण 5वा आणि 6वा राहिलाय. आणि मी तुम्हाला होमवर्क याच्यासाठी दिलं नाही, कारण की तुम्ही बघू शकता आपले जे बुकलेट्स आहेत याची PDF मी तुम्हाला पाठवणारच आहे. तर आपल्या बुकलेट मध्ये हा जो पहिला सिनॉप्सिस आहे याच्यामध्ये हे सर्वच काही डिस्कस केलेलं आहे. आता आपण काही इम्पॉर्टंट रिझल्ट्स आणि प्रॉपर्टीज डिस्कस करणार आहे. त्याला आपण लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट असंही म्हणू शकतो. याला स्लॅश करून लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट असंही म्हणू शकतो. हे सर्व लॉज आपण डिस्कस करणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की हा एवढा थेअरी पार्ट झाल्यानंतर आपल्याला दिलेले आहे क्लास असाइनमेंट नंबर 1. हे क्लास मध्ये घेण्याचे क्वेश्चन आहेत आणि सेम टाईपचे क्वेश्चन तुम्हाला होम असाइनमेंट नंबर 1. तर पूर्ण सेट चॅप्टर जो आहे त्याच्यावरती हा पूर्ण क्लास असाइनमेंट आणि होम असाइनमेंट दिलेली आहे. ओके. आणि हे जे सर्व क्वेश्चन आपण घेतलेत हे सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपल्या HSC बोर्ड आणि NCERT बोर्ड, CBSE बोर्ड दोघांचे मिक्स आहेत, कॉम्बिनेशन. इट इज फ्रॉम बोथ. कारण
दोन्ही बोर्ड मध्ये खूप काही केसेस मध्ये सीबीएसई बोर्डाच्या बुक मध्ये हा चॅप्टर व्यवस्थित दिलाय, काही केस मध्ये एचएससी बोर्ड. सो वी आर कव्हरिंग लाईक दिस फॉर एव्हरी सिंगल चॅप्टर. ओके, असे किती चॅप्टर आहेत तुम्हाला दाखवून देतो बघा. बुकलेट 1 मध्ये हे पाहिले आपण किती 1 2 3 4 5 6 चॅप्टर. बुकलेट 2 मध्ये आहेत 1 2 3 4 चॅप्टर. बुकलेट 3 मध्ये आहेत 3 चॅप्टर्स. सो 6 + 4 10 + 3 13, 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24 चॅप्टर्स. हे पूर्ण आपल्याला 2 वर्ष शिकायचे असतात, पूर्ण 11th आणि 12th मध्ये. ओके, ऍक्च्युली आपल्या बुक मध्ये ते टोटल 30 चॅप्टर्स होत आहेत. ओके, नाव सेट थेअरी मध्ये आपल्याला डिस्कस करायचे आहेत काही फॉर्म्युले आणि प्रॉपर्टीज. सो द नेक्स्ट हेडिंग इज we will give this heading properties of operation or laws of algebra of sets. We are going to anyways discuss. Before that, we will see some important results on number of elements in sets. Okay, एक तर आपण इथे टाकून देऊ याला पॉइंट नंबर 5, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले. नंतर हा नंबर 6 प्रॉपर्टीज ऑफ ऑपरेशन, नंबर 7 वर्ड प्रॉब्लेम. ओके, so number 5 some important formulae. On number of elements. ओके, हे फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहेत. यापैकी एक फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी 9 स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहात, आणखी त्याला आपण एक्सटेंड करू पुढे. बघा, हा फॉर्म्युला तुम्ही शिकलेले आहात. आपल्याला इथं काय दिले, ABC आर फायनाइट सेट्स अँड U इज द फायनाइट युनिव्हर्सल सेट. तर इथं आपण लिहून काढू की इथं ABC जे आहेत हे तीनही फायनाइट सेट आहेत आणि युनिव्हर्सल सेट हा U आहे, युनिव्हर्सल सेट. ओके, तर पहिला फॉर्म्युला आपल्याला दिलाय, नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B इज इक्वल टू n of A plus n of B minus n of A इंटरसेक्शन B. हा फॉर्म्युला अगदी सिंपल आहे. प्रत्येक फॉर्म्युला आपण वेन डायग्रामने समजू शकतो. तर मी प्रत्येक फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन जेवढे पॉसिबल आहे तेवढे क्लासमध्ये डिस्कस करू. काही फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन तुम्ही स्वतः वेन डायग्राम काढून चेक करू शकता. बघा आता A युनियन B चा अर्थ होतो हा पूर्ण पार्ट, सेट A B आणि दोघांचा कॉमन पार्ट, हा पूर्ण पार्ट असतो A युनियन B. ओके, A युनियन B. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन A युनियन B जर काढायचे असतील मला, तर सेट A चे सर्व एलिमेंट्स घ्यायचे, सेट B चे सर्व एलिमेंट्स घ्यायचे. पण आता काय झालंय प्रॉब्लेम, सेट A आणि B चे सर्व एलिमेंट्स घेताना सेट A चे जेव्हा एलिमेंट्स आपण घेतले तेव्हा या दोघांचा जो कॉमन पार्ट आहे, हा ब्लू वाला ज्याला आपण A इंटरसेक्शन B म्हणतो, हा वाला पार्ट जो आहे हा काउंट झालाय आणि n ऑफ B घेताना पण हा वाला पार्ट परत एकदा काउंट झालाय. म्हणजे हा जो कॉमन पार्ट आहे हा दोनदा काउंट झालाय, पण आपल्याला त्यातले एलिमेंट्स एकदाच काउंट करायचे आहेत, म्हणून त्याला इथं एकदा आपण मायनस केलं, मायनस n ऑफ A इंटरसेक्शन B. ओके, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट. हा फॉर्म्युला सर्वांच्या लक्षात आला का? येस ऑर नो? Yes, sir. ओके, सर्व सेट Yes, sir. ए मधले एलिमेंट्स आपण घेतले, बी मधले घेतले, तेव्हा हा कॉमन पार्ट दोनदा काउंट झालाय, त्याला एकदाच काउंट करायचं म्हणून एकदा आपण याला सबट्रॅक्ट केलं. सो दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला, n of A plus n of B minus n of A इंटरसेक्शन B. लिहून घ्या फास्ट.
हा फर्स्ट फॉर्म्युला झालाय. नेक्स्ट वी विल डिस्कस नाव याच फॉर्म्युलाचं सेकंड व्हेरिएशन असं दिलंय बघा. जर का हे दोन्ही ए आणि बी डिसजॉईंट सेट असतील, डिसजॉईंट सेट्स म्हणजे काय? तर सेकंड फॉर्म्युला, तर डिसजॉईंट सेट्स म्हणजे असे सेट ज्यांच्यामध्ये कॉमन पार्ट जो आहे तो काहीच नसेल. एक सेट ए असा आहे, सेट बी असा आहे, यांचा इंटरसेक्शन जो आहे तो 0 येईल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज 0. या दोघांचा जो इंटरसेक्शन आहे कॉमन पार्ट, त्याच्यामधले जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते 0 आहे. तर इथं आपला फॉर्म्युला आहे एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. पण एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 0च आहे, म्हणून एन ऑफ ए इंटरसेक्शन बी घेण्याची गरज नाही. तर जर समजा ए आणि बी हे दोन्हीही डिसजॉईंट सेट्स असतील, डिसजॉईंट सेट्स, तर त्या केसमध्ये फॉर्म्युला फक्त एवढाच येईल, कारण इथं ए इंटरसेक्शन बी चे नंबर ऑफ एलिमेंट्स 0 येतील. ओके. हा सेकंड लिहून घ्या. याला सेटच्या भाषेत लिहायचं झालं तर या दोघांचा इंटरसेक्शन हा नल सेट येतो, आणि नल सेट मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स 0 असतात. फॉर्म्युला नंबर 3, एन ऑफ ए मायनस बी किंवा एन ऑफ बी मायनस ए, याचा जर का फॉर्म्युला आपल्याला काढायचा असेल तर बघा वेन डायग्राम वरनं आपल्या इझिली लक्षात येईल. हे दोन्ही सेट जर असे एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील, सेट ए आणि सेट बी, तर हा जो एवढा पार्ट आहे हा असतो एन ए मायनस बी. ठीक आहे. आणि हा जो या साईडचा पार्ट आहे हा असतो बी मायनस ए. तर आपल्याला एन ऑफ ए मायनस बी काढायचा असेल तर पूर्ण सेट ए मधून, म्हणजे आपण असं म्हणू शकतो एन ऑफ ए नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए मधून आपण या दोघांमध्ये जे कॉमन एलिमेंट्स आहेत ते मायनस करायचे. हा जो कॉमन पार्ट आहे ना हा सबट्रॅक्ट करतोय आपण, दोघांचा जो ए इंटरसेक्शन बी आहे तो सबट्रॅक्ट करतोय, म्हणजे आपल्याला एन ऑफ ए मायनस बी भेटेल. ओके. आणि दुसरा किंवा एन ऑफ बी मायनस ए काढायचा असेल तर एन ऑफ बी मधून हा जो कॉमन वाला पार्ट आहे हा परत सबट्रॅक्ट करायचा एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. अशा पद्धतीने आपण एन ऑफ ए मायनस बी आणि एन ऑफ बी मायनस ए चा फॉर्म्युला लिहू शकतो. राईट डाऊन क्विकली. अर्थासहित समजून घ्या. प्रत्येक फॉर्म्युल्यासाठी आपण वेन डायग्राम काढत आहे. वेन डायग्राम वरून इझिली लक्षात येतो फॉर्म्युला. झालं लिहून.